नमस्कार सर्वांना. जय माता दी. बघा, काल पण आली मी नवरीसोबत आणि आज पण दर्शनला आली बिजासनी मातेला. आज दुसऱ्या दिवशी परत देवीचं दर्शन झालं माझं. खूप छान वाटतंय. बोलांबे मात. बघा, आम्ही सगळेजण आलो आहे देवीचं दर्शनाला. जय माता दी. 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 बिजासनी माता की जय. नमस्कार. मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, बिजासनी मातेचे मंदिर आहे शेंदवा घाटात. मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, माझा घसा बसलेला आहे. पाणी बदल झाल्यामुळे घसा बसला आहे माझा. बडी बिजासनी माता दर्शन घेतले आम्ही. तुम्ही गेले का नक्की सांगा. सुंदर मंदिर आहे बघा बिजासनी मातेचे. आई, मी, मावशी, माझे मिस्टर सगळेजण गेलो होतो आम्ही. सगळ्यांनी दर्शन घ्या बिजासनी मातेचे. बोलो बिजासनी माता की जय. कुलस्वामिनी माता की जय. बघा, मंदिराच्या बाहेर शेर पिला पिला आहे. माता राणीचा शेर पिला पिला असतो संरक्षणासाठी बाहेर. बोलो बिजासनी माता की जय. खूप सुंदर मंदिर आहे. देवी मातेचं खूप छान दर्शन झालं. गर्दी खूप कमी होती सकाळी सकाळी गेल्यामुळे. गर्दी खूप कमी होती. दत्त जयंती असल्यामुळे नंतर खूप गर्दी होणार होती. बघा, खूप छान दिवस होता. दत्त जयंतीचा दिवस होता. पौर्णिमा होती. बडी बिजासनी माता की जय. गाडी करून गेलो होतो आम्ही. 7 सीटर गाडी केली ती. आर्टिका आहे. आर्टिका. बघा, आई, मावशी, सगळेजण नमस्कार करतात. ते बघा, सकाळी सकाळी खूप थंडी होती इकडे. आम्ही पहाटे 5 वाजताच निघालो होतो. 7 वाजता आमचं दर्शन झालं. खूप छान शांततेत दर्शन झालं आणि तिथून पुढचा प्रवास आमचा चालू झाला. सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटत होतं. छान. म्हणून तर गाडी. बघा, इथे रस्त्यात गणपती मंदिर आणि कालिका मंदिर होतं. त्यांचं दर्शन घेण्यासाठी थांबलो. पण माकडं बघा. मी तर निघाली बाहेर, पण ड्रायव्हरला आणि मावशीला बाहेर निघूच देत नव्हते. बघा, ते येऊन बसले गाडीवर. मी आली एकटी बाहेर. सगळे मध्ये होते. बघा, माकडांनी कसा त्रास दिला आम्हाला. मोठी मोठी खूप माकडं होती. कोणालाच बाहेर येऊ देत नव्हती. पण मला काहीच केलं नाही त्यांनी. सगळे माकडं त्यांना निघू देत नव्हते. मला निघू दिलं. बघा, किती माकडं आहे बघा. गाडीवर जाऊन बसली. त्यांना काय खायला पाहिजे होतं काय माहिती. खोलूच देत नव्हते. गेटच खोलू देत नव्हते ते. हे बघा, लगेच जात होते. गेट खोललं की लगेच जात होते. ड्रायव्हरला पण उतरू दिलं नाही. कोणालाच उतरू देत नव्हते ते. फक्त मी एकटी उतरली होती गाडीतून. आणि मग मी छान शूट केलं तुम्हाला दाखवायला की माकडांनी बघा आता हा त्रास म्हणावा
की त्यांना काही खायला पाहिजे होतं म्हणून करत होते कुणास ठाऊक. बघा सगळेच्या सगळे माकडं वरती बसून गेले. त्यांना खायला पाहिजे होतं वाटतं. उतरूच देत नव्हते. ड्रायव्हरला पण नाही, मावशांना पण नाही, कोणीच उतरलं नाही. मी एकटी उतरली आणि छान शूट केलं. बघा किती मस्त्या करतात ते. खूप माकडं गोळा झाली होती बघा. इथे कालिका मातेचं मंदिर होतं, त्यासाठी उतरलो आम्ही. शेवटी गाडी मागे घेतली, सगळ्यांना गाडीवरून उतरवलं बघा. गाडी मागे घेतली ड्रायव्हरने. तरी पण ते जातच नव्हते माकडं सगळे. मला बसता पण येत नव्हतं गाडीत. वाटच बघत होते. शेवटी त्यांना पेरू दिले सगळ्यांना खायला, चिकू दिले, तेव्हा त्यांनी आमची सुटका केली. सगळ्यांनी हां. चिकू खाल्ले. तेव्हा आम्ही तिथून पुढचा प्रवास चालू केला. घाट समाप्त. मी गणपतीचं छान दर्शन हं, घेतलं, हं. पण त्यांना कुणालाच दर्शन करता आलं नाही. बघा पुढे गेल्यावर आशापूर्ण माता मानपूरला होते. खूप सुंदर मंदिर होतं, घाटात होतं बघा. किती उंच वरती जायचं होतं, गाडी पण जात होती वरती, रस्ता होता गाडी जायला. आमच्या ड्रायव्हर दादाने सगळं दाखवलं आम्हाला. खूप छान मंदिर होतं, सगळं दर्शन करायला भेटलं आम्हाला. इथे आश्रमशाळा होत्या, हॉस्टेल होत्या शिक्षणासाठी, हॉस्टेल होत्या मुलांचे. मानपूर आहे मानपूर. खूप घसा बसलाय माझा. बघा वरती गाडी चढते घाटात. खूप छान सीन होता वरती, वरून सगळं. हे बघा ही मुलगी मला बोलत होती, मला 10 रुपये द्या. खाऊ खायला पैसे मागत होती. मी तिला 10 रुपये दिले खाऊ खायला. फोटोशूट पण केलंय तिच्यासोबत, नक्की बघा तुम्ही. इथे बांधकाम चालू होतं मंदिराचं. आशापूर्ण माता मानपूर. खूप सुंदर मंदिर होतं. आजूबाजूचा सीन बघा किती सुंदर आहे. अजून बांधकाम चालू आहे. आशापूर्ण माता की जय. खूप सुंदर मूर्ती. आम्ही नमस्कार केला, दर्शन घेतलं छान. मला हे मंदिर बघून दशामाता मंदिराची आठवण आली. सेम असंच आहे दशामातेचं मंदिर पण गुजरातला. खूप सुंदर देवी होती. बघा आजूबाजूचा परिसर केवढा मोठा होता बघा. शेर पिला आहे. प्रत्येक मंदिरात शेर असतो संरक्षणासाठी. देवीचं वाहन, शेर पे सवार होके जाते माता राणी. हे बघा किती छान होतं. खूप उंचावर होतं बघा, केवढा मोठा हॉल आहे. आरती लिहिलेली होती इथे, देवीची आरती. आम्ही पूजा केली इथे, नमस्कार केला देवीला. समोरच महादेवाचं मंदिर होतं बघा. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर होतं, ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर. इथे पण आम्ही नमस्कार केला. हर हर महादेव. सगळ्या ऋणमधून मुक्त होतं म्हणे इथे नमस्कार केला तर. नमस्कार केला. भोले बाबा की जय. हर हर महादेव. हे बघा किती सुंदर होतं एकदम. खूप आवडलं आम्हाला हे ठिकाण.
खूप आवडलं. खूप सुंदर ठिकाण होतं. सागाची झाड आहे बघा ही. केवढं मोठं मंदिर होतं बघा. अजून रोडाचं काम चालू आहे, बांधकाम चालू आहे. छान छान खूप मोठं मंदिर होईल हे. काम चालू आहे. हे बघा तिथे झोपाळा होता बघा. ही मुलगी बसली होती. हे बघा हिचं नाव नंदन आहे. तिला पैसे दिले, तिच्यासोबत तिचा व्हिडिओ व्हिडिओ काढते काढला आम्ही. बघा. नाव सांगितलं तिने. वरती आलोय आम्ही, खूप वरती आलोय. घाट चढून वरती आलो. छान मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. हे बघा माकडं. इथे पण खूप माकडं होती बघा. जिकडे तिकडे माकडंच माकडं होती. यांना चणे दिले होते खायला, फुटाणे खात होते बघा ते चणे फुटाणे. बघा किती माकडं इथे. कुडू 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 खात होते. मोठे छोटे बघा केवढं मोठं होतं. छान व्हिडिओ पण काढू देत होते मला. हे बघा छोटं पिल्लूला घेऊन बसलंय. अगदी छोटं पिल्लू होतं पोटाला बघा. कसं खातंय बघा छोटं पिल्लू. किती छोटंसं पिल्लू आहे. पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही आता. बघा किती फास्ट जात होता आम्ही. छान खूप छान प्रवास झाला आमचा. नाश्ता केला गाडीतच. उपवास होता, दत्त जयंती असल्यामुळे फराळ चाललेलं होतं ते खाल्लं. फळं घेतली, पपई घेतली होती, पेरू घेतले. फळं खाल्ली आम्ही सर्वांनी आणि पुढच्या प्रवासाला लागलो. आमचे ड्रायव्हर भाऊ पण खूप छान होते. सगळे मंदिरं दाखवले त्यांनी आम्हाला. आलो आम्ही कुमरेश्वर धाम सिओरला आलो बघा. सगळ्यांनी दर्शन घ्या. हर हर महादेव, भोले बाबा की जय. प्रदीप मिश्राजींचं सिओर गाव आहे. कुमरेश्वर धाम सिओर. बघा तुम्ही आले का इथे? नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही दर्शन घेतलंय का भोले बाबाचं? प्रदीप मिश्राजींचं गाव आहे. हे बघा आम्ही लाईन लावली रुद्राक्षासाठी. रुद्राक्ष मिळतो तिथे. तुम्ही आणलाय का रुद्राक्ष? तिथे रुद्राक्ष मिळतो. रुद्राक्षासाठी लाईन लावली बघा. हे बघा इथे किती लोक मुक्कामाला पण राहतात. हे बघा हाताला निशाणी करतात आणि रुद्राक्ष देतात हातात. पंचमुखी रुद्राक्ष मिळाला मला. छान. भोले बाबा की जय. हर हर महादेव.
भोले बाबा सर्वांचं कल्याण करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बघा किती मोठं मंदिर आहे, छान आहे. केवढी मोठी जागा आहे. ही बघा केवढी मोठी शिला आहे. इथे पूजा करतात सर्वजण. या शिलेची पूजा करतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बघ माझी मावशी मावसा सगळे बसले इथे. श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलते. आई मावशी माझे मिस्टर सगळ्यांनी पूजा केली. पाणी घेतलं तिथलं भोले बाबाचं पाणी घरी आणलं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.